काय स्लोप कसा करणार? ठीक आहे, स्लोप कसा करणार? मायनस ए बाय बी. ए म्हणजे कोण? एक्सचा पॉझिटिव्ह कोएफिशियंट कोण? 7 अपॉन मायनस ए बाय बी आहे ना, हे मायनस करणार म्हणजे मुद्दाम निगेटिव्ह करणार. आणि बी कोण? बी बी वायचा पॉझिटिव्ह बी. वायचा पॉझिटिव्ह बी तर प्लस टाकलं तर -5. हे काय झालं शेवटी? हा स्लोप. समजाले शुभम आंबोल? जय इकडं. ओके, स्लोप करण्यासाठी आपल्याकडे 3 फॉर्मॅट आहेत. एक इक्वेशन लाईन करण्यासाठी हा एक फॉर्मॅट आहे. मग इक्वेशन लाईनबद्दल जरा जास्त बोलूयात. हे एकच आहे काय? अजून आहे काय? हे बघा, मी रेकॉर्डिंगमध्ये याला पण परत म्हणतो, इक्वेशन जनरल लाईनचं असं असते, लाईनचा स्लोप करण्यासाठी एम म्हणजे स्लोप असते किंवा असते टॅन थिटा, किंवा असते टॅन थिटा, किंवा स्लोप करण्यासाठी y - y1 अपॉन x - x1. हे कुठनं आलं? स्लोप पॉईंट फॉर्ममधनं. स्लोप पॉईंट फॉर्ममधनं. आणि कुठनं? लाईनचं इक्वेशन दिले तर -a/b. दॅट्स इट. कम्पेअर करा, ए आणि बीची व्हॅल्यू काढा, टाका, त्यात सॉल्व झालं. हे स्लोप म्हणजे काय? लाईनचा बेंड किती झाला आहे तो 0 ना, समजते ना? ठीक. आता या गोष्टीला परत घेऊन जातो दुसरीकडे. तिसरा जो पॉईंट आहे, ह्याचं मेन टार्गेट काय? लाईनचं इक्वेशन. बघा, लाईनचं इक्वेशन कसं काढणार? एक लाईन आहे, फास्ट बघा. आता एक लाईन आहे, लाईनवर पॉईंट आहे आणि एक स्लोप आहे. हे 5 घेतलेला, पॉईंट घेतला 1 आणि 2, तर काय करणार? y - y1 इज इक्वल्स टू m इंटू x - x1. आता मला इक्वेशन पाहिजे आहे, इक्वेशनसाठी व्हॅल्यू भरा. y - 1 इज इक्वल्स टू m इंटू m कोण आहे? m आहे 5, x - x1, हा x1 हा y1, व्हॅल्यू टाकले, सॉल्व केलं, येतं. एक फॉर्म हा आहे, ह्याला म्हणायचं स्लोप पॉईंट फॉर्म. काय म्हणायचं त्याला? स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप आहे, पॉईंट आहे, स्लोप आहे, पॉईंट आहे. ओके. अदरवाईज लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. लाईनवर 2 पॉईंट दिल्यात. ह्याला म्हणतो मी x1, ह्याला म्हणतो मी x2, याला म्हणतो मी y1, ह्याला म्हणतो मी y2. इथं स्लोप दिलता, पॉईंट दिलता. इथं स्लोप नाही, स्लोपच्या ऐवजी अजून एक पॉईंट दिला. हे काय? तरी पण निघते काय? याला काय म्हणायचं? किती पॉईंट आहेत? याला बघा, डबल पॉईंट किंवा डबल पॉईंट म्हणण्यापेक्षा 2 पॉईंट फॉर्म. काय म्हणतो आपण याला? 2 पॉईंट फॉर्म. अजून एक काय? समजा y दिल्या, x दिल्या. समजा हा पॉईंट आहे, हा पॉईंट x 0 समजा a अंतरावर आहे, आणि हा एक पॉईंट आहे, समजा हा b अंतरावर आहे, आणि या 2 पॉईंट जोडणारी एक लाईन आहे. मग लाईनचं इक्वेशन कसं काढणार? या तर हे काढणार. एक्सवर काय आहे? एक्सवर काय आहे? ही एक्स ॲक्सिस आहे. एक्सवर किती डिस्टन्सवर आहे? एवर आहे. वायवर किती डिस्टन्सवर आहे? बीवर आहे. दोघांच्या मध्ये प्लस इज इक्वल्स टू 1. हे काय झालं? डबल इंटरसेप्ट फॉर्म. हे बी एक्स हे नंबर्स आहेत, शेवटी याला फॉर्म करू शकतो आपण जनरल फॉर्ममध्ये. समजाले? 1 2 3 समजले? स्टार्ट करूयात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये काय असते? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पेअर असत्या स्ट्रेट लाईनची. एक लाईनबद्दल बोलू ना आतापर्यंत, ह्याच्या मागच्या साईडपर्यंत. आता 2 लाईन. पेअर 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 समजते? समजा ही लाईन 1 आहे, किंवा मी ह्याला नाव देतो पुस्तकाप्रमाणे यू. लाईनचं नाव काय? यू. याचं नाव काय? व्ही. याचं इक्वेशन कसं असणार जनरली? काहीतरी असेल, हे बघा, ए एक्स प्लस वी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याचं पण काहीतरी असेल, ए एक्स प्लस वी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. 2 लाईन सेम दिसायल्यात. सेम आहेत का? सेम लाईन नाही. कसं कळणार? a1x b1y c1, a2x b2y c2. दॅट्स इट. करायचं काय? करायचं पहिली गोष्ट एक करायचं आहे की या 2 लाईनचं रेकॉर्डिंगमध्ये येऊ दे. काय? कंबाईंड किंवा जॉईंट इक्वेशन, म्हणजे ह्यांचं एकत्र एक समीकरण मराठीमध्ये बोलायचं. एकत्र दोघांचं मिळून इक्वेशन काढायचं. कसं काढणार? ते काढण्यासाठी यू हाय, व्ही हाय, आणि ह्याची राईट साईड 0 करायची. म्हणजे काय होणार? या a1xनं या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, या b1yनं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, c1नं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. तुम्ही इकडचं नाही घेणार, इकडचं घ्या. हे एकट्याला घ्या सगळ्यांसोबत. इन शॉर्ट ही तिघजण ह्या तिघांसोबत येणार आहेत. 3 3 9 टाईम येणार. कंबाईन इक्वेशनचं नेचर कसं दिसणार? कंबाईन इक्वेशन कधी पण जे निघणार आहे कंबाईन इक्वेशन लाईनचं ह्या दोघांचं मिळून,
त्याच्यामध्ये काय काय दिसायला पाहिजे, एक तरी टर्म एक्स स्क्वेअर असायला पाहिजे, एक तरी टर्म वाय स्क्वेअर असायला पाहिजे, एक तरी टर्म एक्स वाय असायला पाहिजे, एक टर्म एक्स वाली पाहिजे, एक टर्म वाय वाले पाहिजे, एक टर्म सी वाले पाहिजे. दॅट्स इट. राईट साईडला 0. मी जनरली यात असं करतो, प्लस 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 असं नाही काय, हे कोण पण घेईल. म्हणजे 2 लाईनचं कम्बायनेशन केलं की मला दिसायला पाहिजे नेचर कसं, एकच एक्स स्क्वेअरची टर्म, दुसरी कुठली नको. असेल तर मर्ज करायचं, सिम्प्लिफाय करायचं. एक वाय स्क्वेअर, एक एक्स वाय, एक एक्स, एक वाय, एक सी. ओके, क्लिअर आहे. म्हणजे क्वेश्चन काय असणार, यू आणि व्ही हाय फाइंड और जॉईंट इक्वेशन, ही दोघांना एकत्र करायचं. हे दिलं असेल तर टास्क काय की तुम्हाला हे दिलं नाही आहे, तुम्हाला ह्या डेटा पण काढायचा आहे यू आणि व्ही, आणि एकदा यू आणि व्ही मिळालं की मग हे करायचं आहे. ते कसं करायचं पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे, सध्या हे कळालं, बेसिक बेसिक बघून घ्या सगळं, पूर्ण टॉपिकचा ओव्हरव्ह्यू बघा काय आहे. अजून एक काय असते याच्या उलटं, याच्या उलटं काय तर तुम्हाला दिलं असणार कंबाईन इक्वेशन, जसं की हे याच्या फॉर्मॅटमध्ये जरा वेगळे येते, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर असं काहीतरी असते. मी मुद्दाम असं घेतो, ते नंतर बघा आपण डिस्कस करूया. इथं ए बी सगळे नंतर जोडत बसतात. नंतर बघा ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय सी, ए बी सी सगळे नंबर आहेत. मी सगळीकडे 1 धरलं, 1 धरलं म्हणजे लिहिलं काय नाही लिहिलं काय एकच ना. ठीक, इथं टार्गेट काय होतं, 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन, दोघांचे मिळून एक. म्हणजे असा अप्रोच आहे, असा अप्रोच आहे. हे यू आहे, हे व्ही आहे, या दोघांचं मिळून काय मिळालं, हे कंबाईन इक्वेशन. असा अप्रोच आहे. इथं काय आहे, इथं उलटा आहे. कंबाईन इक्वेशन दिलं, हे काय दिले, मग काय करायचं आहे, यू आणि व्ही काढा, म्हणजेच सेपरेट, ह्याचं सेपरेट ह्याचं सेपरेट इक्वेशन काढा. समजाले विषय काचा आहे. इथं सेपरेट इक्वेशन कसं येणार, सेपरेट इक्वेशन येताना एक ठराविक अप्रोचेस आहेत. पहिला अप्रोच टेकिंग कॉमन, कॉमन घ्यायचं. दुसरा अप्रोच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. काय असते, 0 नाही, काय असते फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, हे एक हे एक, अजून टी इज इक्वल टू 0 म्हणायचं असते. ठीक आहे. तिसरं काय, मिडल टर्म सेपरेशन, मधली टर्म अशी फोडायची की त्याचं प्लस मायनस पहिल्या टर्मचा आणि दुसऱ्या टर्मचा तिसऱ्या टर्मचा मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे. असं काहीतरी बघा आपण नंतर. चौथं क्वाड्रेटिक इक्वेशनचा बेस, समजते. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला परत इथं काय येणार, अजून एक डायरेक्ट क्वाड्रेटिक मिळणार, आणि एक काय फॉर्म्युला मेथड. झालं. एवढ्या सगळ्यातनं काय मिळणार आपल्याला, या सगळ्यातनं काय मिळणार, सेपरेट इक्वेशन. काय मिळणार इथं, सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशन काढण्यासाठी एवढे अप्रोचेस आहेत, समजते. हे याच्या उलट आहे. याच्यामध्ये क्वेश्चन यू आणि व्ही असणार, कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन असणार कंबाईन इक्वेशन, यू आणि व्ही काढायचं. समजाले, क्लिअर कट. मी 5 सांगावली, हे सगळं फोडून सांगणार आहे मी परत. आणि काय, आणि हाय मेन सुरू झाला टॉपिक इथनं, आता हे येणं नाही. ह्याला काय म्हणलं आपण, किंवा ह्याला काय म्हणलं आपण, कंबाईन इक्वेशन है ना. ठीक आहे. कंबाईन इक्वेशनला मी थोडंसं मॉडिफाय करतो. एक्स स्क्वेअर तर हाय, सोबत ए आहे, एक्स वाय तर हाय, सोबत 2h आहे, वाय स्क्वेअर पण आहे, सोबत बी वाय स्क्वेअर आहे, आणि पुढे घेतो मी एक्स प्लस वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तेच आहे, फक्त ए 2h आणि बी हे नंबर आहेत, माहीत नाही कुठले आहेत. मगाशी मी 1 घेतलं, आता मी घेतो ए 2h आणि बी. ह्याला आपण काय म्हणलो, इट इज, हे काय आहे, कंबाईन इक्वेशन आहे. पण समजा मला कंबाईन इक्वेशन सापडताना ह्या टर्मच मिळाल्या नाहीत, नुसतं एक्स नुसतं वाय आणि सी मिळालंच नाही. मग
मग मला मिळालं काय, नुसतं ax² + 2hxy + by² एवढंच मिळालं. राईट साईडला कोण आहे, = 0. जर का मला xy c न मिळालं आणि मला हे स्क्वेअर आणि ह्यांची डिग्री ह्याची 1 आहे, ह्याची 1 आहे, y आहे, ह्याची 1 आहे, ह्याची 1 आहे, ह्या टर्मची डिग्री सगळ्यात जास्त आहे. ह्या टर्मची पॉवर किती, 2. ह्याची पॉवर किती, वायची 2. ह्याची 1 आहे, ह्याची 1 आहे, दोघांची मिळून 2. म्हणजे प्रत्येक टर्मची पॉवर किती आहे, 2 आहे. सगळ्यांची पॉवर 2 आहे प्रत्येक टर्मची. म्हणजे मी असं म्हणू शकतो सगळ्या इक्वेशनची डिग्री 2 आहे. सगळ्या इक्वेशनची डिग्री 2 आहे. म्हणजे इथं मला असं म्हणायचं की डिग्री 2 म्हणण्यापेक्षा सेम म्हणू शकते. सेम मी सेमला आणि काय म्हणू शकते, काय म्हणू शकते, पॉलिमॉर्फिझम, होमोमॉर्फिझम काय आहे का नाही, आयसोमॉर्फिझम आहे ना केमिस्ट्रीला, आयसो 2, पॉली अनेक आहे ना, त्या टाईप इथं सेमला केमिस्ट्रीमध्ये ते काल आपण बघितलं कुठलं ते होमोजिनियस इक्वेशन काय आहे, सॉल्युशन काय काय म्हणजे सगळीकडे सेम असते ते तसं टाईप होमोजिनियस इक्वेशन. बस लई लांब नको, होमोजिनियस याचा अर्थ काय, सेम आहे. मग मी ह्याला असं म्हणू शकतो काय, इट इज होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. मग जर का मी असं केलं तर असं येते, पण मी जरा वेगळं म्हणतो. होमोजिनियससाठी बघा इथं मी असं लिहिलं तर हे होमोजिनियस इक्वेशन आहे. कसं काय, याची 3 आहे, एक्स आणि वाय बघा 3 आहे, 3 आहे, याची 1, ह्याची 1 आणि आता झेड पण आहे 1, याची 3, याची 3, इट इज होमोजिनियस इक्वेशन बट डिग्री. म्हणजे मला असं म्हणायचं आहे होमोजिनियस इक्वेशनला आपण कुठल्याही इक्वेशनमध्ये चेक करू शकतो, फक्त डिग्री बदलत्या. समजते, डिग्री बदलत्या. पण जनरली आपण कुठल्या इक्वेशनला बघणार आहे, या म्हणजे याला दुसरं नाव काय, होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 किंवा नुसतं प्रेमानं काय होमोजिनियस इक्वेशन. समजते. आता कुठं आलं बघा, कंबाईन इक्वेशन काय आलं, कुठनं आलं, एक यू एक व्ही, दोघांना एकत्र घेतलं, व्ही मध्ये आलं, एक यू एक व्ही, काय मिळालं, कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशनमध्ये एक्स वाय सी कट केलं आणि नुसते ह्या टर्म दिसल्या तर हे स्पेशल काइंड ऑफ कंबाईन इक्वेशन इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. आता जर का तुम्ही होमोजिनियस इक्वेशनच्यावर जरा जास्त रिसर्च केला तर होमोजिनियस इक्वेशन भरपूर नाटकं आहेत, भरपूर नाटकं आहेत, लई नाटकं आहेत. ह्याची जेवढी नाटकं होमोजिनियस इक्वेशनचे आहेत तेवढा हा PSL टॉपिक आहे. 90% देऊ शकतो आपण. ठीक आहे. 10% इतर गोष्टी. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, जर का तुम्ही होमोजिनियस, मला सांगा ह्यात किती लाईन आहेत, हे कट करायच्या ह्यात लाईन किती आहेत, कशावर आलं, हे बघा हे तेच आहे ना, हे तेच आहे, फक्त ए आणि हे वगैरे काढलं, हे कुठे किती लाईनवरून आलं, 1 2 लाईन आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्यात किती लाईन आहेत, 2 आहेत. पण हे पण काय आहे, कंबाईन इक्वेशनच आहे. ह्यात पण किती लाईन आहेत, 2. फरक एवढा आहे की ह्यात पण 2 आहेत, ह्यात पण 2 आहेत. ह्याच्यामध्ये मी तर जरा काढतोय कम्पेअर करण्यासाठी, ह्यात पण 2 लाईन आहेत, ह्यात पण 2 आहेत. पण ह्या 2 लाईन कुठनं पास व्हायला तिथं सांगू शकत नाही. मात्र हे कट झाल्यावरचं असं दिसतंय या पहिल्या टर्म्स, त्याही मात्र मी स्पेसिफिक सांगू शकतो की लाईन कुठनं पास होणार आहे. ग्राफ काढायला गेलो, किती लाईन आहेत यात, यात पण 2 लाईन आहेत, यात पण 2 लाईन आहेत. यात सांगू शकत नाही लाईनचा इंटरसेक्शन काय आहे, 2 लाईनचा सांगू शकता, यात नाही सांगू शकत. पण होमोजिनियसला एक फिक्स आहे. जर का x² xy आणि y² असं दिसल्या टर्म होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 तर 100% ती लाईन कुठनं पास होत्या, हे कोण असते, म्हणजे होमोजिनियसचं पहिलं नाटक. होमोजिनियस इक्वेशन 2 लाईनला रिप्रेझेंट करते, त्या कुठनं पास होत्यात, ओरिजिन. हे यू आणि हे व्ही, हे तेच आहे, यू डॉट व्ही तेच मिळाले. समजाले, एक मार्क का आला. रिमार्क. दुसरी गोष्ट, ही यू लाईन आहे, ही यू लाईन या एक्स पासनं किती इनक्लाइन झाल्या सांगू शकते, माहीत नाही. म्हणजे स्लोप इनडेफिनेट आहे. मी असं म्हणू शकतो याला यूचा स्लोप
M1 आहे. मग हेच व्ही सोबत काय आहे ते पण सांगू शकत नाही. मग असं म्हणू शकतो मी व्हीचा स्लोप M2 आहे. पहिलं नाटक काय, होमोजिनियस इक्वेशनच्या 2 लाईन कुठनं पास होतात, ओरिजिन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो त्यांचा, ओरिजिन. समजते. दुसरं नाटक काय, जर का होमोजिनियस इक्वेशनच्या 2 लाईनला मी घेतला स्लोप M1 आणि M2, तर या M1 आणि M2 मध्ये नाटक आहे. मी तर लिहितो बघा सगळं. पहिलं काय लिहिलं आपण, U and V passes through origin. दुसरं काय, यात M1 प्लस M2 म्हणजे सम ऑफ स्लोप्स इज इक्वल्स टू एक रेशो निगेटिव्ह करायचा -2h/b आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स काय मिळणार मी, एक पॉझिटिव्ह करायचं a/b. आता हे a b 2h कुठले, हे काय 2h b a हेच ते. हे कधी नाटक आहेत, जेव्हा हे असं असेल. हे किती लाईन आहेत, 2 लाईन आहेत. मग हे व्हायच्या आधी जनरली कसं असायचं, असं असायचं. हे कुठनं आलं, 2 लाईनवरून. समजाले का आले, इथेपर्यंत का प्रॉब्लेम क्लिअर आहे सगळं. आणि आता हे जण त्याचं एकच सांगतो. आणि काय, हां बघा, जर का मी नुसता यूचा विचार केला, यूचा एक लाईन आहे, एका लाईनचं इक्वेशन काय असते, Ux प्लस by प्लस सी. समजते. आपण ह्याला असं बोलू शकतोय या ठिकाणी y इज इक्वल्स टू mx प्लस सी. ह्याला आपण असं बोलू शकतोय. ठीक आहे. हे ॲक्च्युली एक फॉर्म आहे, स्लोप फॉर्म. यामध्ये स्लोप इन्व्हॉल्व झाला आहे, फक्त एम इन्व्हॉल्व झाला आहे. पॉईंट आहे काय, स्लोप फॉर्म. ठीक आहे. मी याला असं लिहू शकते की mx ही y इकडे आणा, काय होणार ते, काय होणार ते, असं होणार. y तिकडे गेला -y, -yला मी असं लिहिलं. आणि हे सी आहे, हेच आहे, प्लस इज इक्वल 0. बघा ax प्लस by प्लस सी. अरे तेच आहे ते, फक्त एच्या ठिकाणी काय आले, एम आला, बीच्या ठिकाणी -1 आहे, सीच्या ठिकाणी सीच आहे. जे y इज इक्वल टू mx प्लस सी चालते. तसं इथं या यूचं इक्वेशन असतंय y इज इक्वल्स टू mx, पण काय नसते, सी नसते. कारण होमोजिनियस इक्वेशनमध्ये पण सी होता, मगाशी नव्हता, इथे नाही, इथं होता, इथं नाही आहे. याच्या होमोजिनियस इक्वेशनमध्ये पण सी नाही, तर ह्याच्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये पण पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये पण सी नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतोय की यूसाठी M1 स्लोप आहे, तर ह्याचं इक्वेशन y इज इक्वल्स टू M1x. मग असं असेल तर मला कोणती सांगा, व्हीचं काय असणार, y इज इक्वल्स टू M2x प्लस सी फॅक्टर नाही, कारण ह्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्येच नाही, नसतोय. त्यातनं कन्क्लुजन काय, सी आला की ओरिजिन नसते, ओरिजिन आला सी नसते. का जॉमेट्रियल नाही, तुम्ही कुठल्या पण जॉमेट्रियल जावा, लाईन, प्लेन, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, कुठे पण जावा, कोनिक, बीन, सगळं जिथं प्लस सी दिसाले तिथं ओरिजिन कधी इन्व्हॉल्व होणार नाही. जिथं ओरिजिन इन्व्हॉल्व झालं आहे तिथं प्लस सी फॅक्टर कधी दिसणार नाही. एकमेकाची ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे हाय ते नाही, ते हाय हे नाही. ओके, पिक्चर क्लिअर आहे. इथं ॲक्च्युली निम्मा टॉपिक संपला आहे. नाही, अजून एक आहे, अजून एक बघा. आता दिसाल तुम्हाला हे व्ही आणि हे यू, ह्यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. मी इथला अँगल नाही म्हणत, अँगल बिटवीन 2 लाईन्स यू आणि व्ही. ही यू आहे, व्ही आहे. मगाशी पण होता अँगल बिटवीन 2 लाईन्स. समजते. बघा आता मग यांचं इक्वेशन होमोजिनियस आलं तर काय आणि होमोजिनियस आलं नाही तर काय. बघा, समजा ह्या 2 लाईन आहेत यू आणि व्ही, यांचं इक्वेशन आले असं. कसं आले, किंवा मी कन्फ्युजच करते, चला एवढं लिहिण्यापेक्षा. बघा, हे येलो कलरचा थिटा आहे, दिसालाय. डेटा कसा गिवन आहे बघा,
तुम्हाला दिले बघा, मी कन्फ्यूज करत नाही बघा. M1चा स्लोप किती आहे, असं यूचा स्लोप किती आहे M1, मग असं होतं ना मगाशी M2 तेच होतं मगाशी. स्लोप म्हणजे किती बेंड झाले हे क्लिअर आहे. जर का डेटा दिला M1 आणि M2 तर तुम्हाला हा थिटा, टिपिकली हा थिटा ॲक्यूट अँगल असते. काय असते ॲक्यूट म्हणजे किती, 90पेक्षा कमी. नसेल तर करायचा तू, ठीक आहे. करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स टॅन ते नाही काय एन पाय कॉम्प्लिमेंटरी पेअर्स वगैरे तसलं काय ते वापरायचं बघायला जेव्हा येईल तेव्हा. तर पहिला फॉर्म काय, थिटा काढायचा आहे, ॲक्यूट अँगल काढायचा आहे, टॅन थिटा घ्या इज इक्वल्स टू मॉडमध्ये, काही पुस्तकात मॉड नाही, काही पुस्तकात मॉड आहे, अपॉन इथं लिहायचं M1 स्लोप प्लस M2 1 मायनस M1 M2. जर का नुसता M1 आणि M2 दिला असेल तर ॲक्यूट अँगल विचारलं. समजा तुम्हाला M1 M2 नाही दिलं, पण ह्या दोन लाईनचं U आणि Vचं काय दिले, कंबाईन इक्वेशन दिले किंवा जॉईंट इक्वेशन दिले. ते असं आहे, असं असेल किंवा आणि पुढं काहीतरी असेल, म्हणजे प्लस सी प्लस एक्स प्लस वाय प्लस सी असेल नसेल दोन, याचं काय आपल्याला काही लेनदेन नाही. विषय असा आहे की असं काहीतरी एक्सप्रेशन दिले, मात्र M1 M2 दिलं नाही आणि विचारले काय थिटा, तर कसा काढायचा, ह्याच्यावर थिटा निघतोय, परत टॅन थिटाच घ्यायचा, अंडर रूट अपॉन ए प्लस बी. आता ए बी कोण, ए दाखवतो सगळं, वरती अंडर रूट काय लिहिणार h² मायनस बाहेर कोण आहे 2. ए इथं आहे, असं करण्यापेक्षा ए इथं आहे, 2h इथं आहे, बी इथं आहे, हे सोडून काय आहे का बघा, h आहे, 2h म्हणजे 2 तिकडे गेल्यावर जे कोण कम्पेअर ते 2 तिकडे गेल्यावर h ची व्हॅल्यू मिळणार आहे का नाही. हे 2 तर कॉन्स्टंट आहे, ए आणि बी हेच आहेत, इथं पण ए बी तेच आहेत, संपला विषय. असं असेल तर असं वापरणार, असं असेल असं वापरणार. क्लिअर आहे. आणि काय असते टॉपिकमध्ये, आणि असते ऑक्झिलरी इक्वेशन. हे नाटक कुणाचं आहे, बरं झालं सांगितलं. हे पहिलं नाटक, हे दुसरं, तिसरं काय ऑक्झिलरी इक्वेशन. जनरली आपण ह्याला म्हणू शकतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्लोप. समजाले कुणाचं चाललं हे, मागाचं हे राहिलेला पार्ट कुणाचा आहे, कोण आहे होमोजिनियस इक्वेशन. मी जरा साईडला घेऊ त्याला, इथं बघा ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ होमोजिनियस इक्वेशन. समजाले का नाही आहे. पहिला होमोजिनियस इक्वेशन असते कसं, एक्स वाय प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजाले, प्लस एक्स प्लस वाय प्लस सी नसते, मगाशी बघितलं. म्हणजे ही लाईन कुठनं पास व्हायला, ओरिजिनमधनं, हा यू हा व्ही आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, पिक्चर क्लिअर आहे, लय फास्ट होत नाही ना. बघा ऑक्झिलरी इक्वेशन दिलं नाही, पण होमोजिनियस इक्वेशन माहिती आहे कसं करणार. त्या यूचं इक्वेशन काय म्हणलं आपण मगाशी, या यूचं इक्वेशन वाय इज इक्वल्स टू mx प्लस सी नसतं कारण ओ आले ओरिजिन. वीचं इक्वेशन काय असणार, वाय इज इक्वल टू mx. याचा स्पेसिफिकली M1 दिला तर M1x, ह्याचा M2 दिला तर M2x. सध्या तरी मी काय कन्सिडर करतो, ह्याचा फॉर्मॅट वाय इज इक्वल टू mx, ह्याचं पण वाय इज इक्वल टू mx. क्लिअर आहे. असेल तर ह्याच्यावर मी एमची व्हॅल्यू काढू शकते. हे इकडे आल्या का होणार, इंटू आहे, तिकडे गेल्या का होणार वाय बाय एक्स. म्हणजे मला कुठं इथं एम दिसलं तर वाय बाय एक्स करणार रिप्लेस, वाय बाय एक्स असेल तर एम करणार. हे कोण आहे, होमोजिनियस इक्वेशन. मी काय करतो बघायला, जे मी करणार आहे हे तुम्हाला प्रत्येक सममध्ये जर का हे असं नेसेसरी असेल तर तुम्हाला जे मी करणार आहे तेच करणार, तुम्ही पण तिथं करायचं. काय बघायचं, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे बघायचा, आणि बघायचं ते नाही, चिन्ह बघायचं. चिन्ह कोण आहे, कुठलं आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे.
प्लस आहे. ठीक आहे. आणि त्या पॉझिटिव्हला घ्यायचं साईडला आणि गप्प गुमान एक्स स्क्वेअरनं डिवाइड करून टाकायचं. मग जर का मी लेफ्ट साईडला डिवाइड केलं तर राईट साईडला आपण काय करायला पाहिजे? समजते? असं नाही समजत. एक्स स्क्वेअर डिवाइड करा, -1 मल्टिप्लाय करा, मायनस आलं तर समजते? कारण ही टर्म फिरून इकडे येत्या. मी त्याचं साईन चिन्ह बघितलं. इथं इथं एक मोठं एक्सप्रेशन आहे, म्हणजे हा बेस इकडे गेला, इकडे गेला, इकडे गेला. ओके, लक्ष द्या. अमोल, आपले हे शुभम, तुझ्यासाठी चालले, बाकीच्यांना माहिती आहे. जेव्हा हा एक्स स्क्वेअर इकडे गेल्यावर काय होणार? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेलं. लिहिताना मी असं लिहू काय? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेलं, राहिलं कोण? मी तर लिहितो ती प्लस ए आहे, मग प्लस ए. हा एक्स स्क्वेअर ह्याला गेल्यावर यातला एक एक्स गेला, 2hy अपॉन एक्स. इथे लिहितो 2hy अपॉन एक्स. हा बरं, हे प्लस आहे. एक्स स्क्वेअर इकडे गेल्यावर बी इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, बी इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजेच वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मी काय म्हणलं इथं? जर का एम असेल तर वाय बाय एक्स आणि वाय बाय एक्स असेल तर एम. याला मी असं करतो. आणि इज इक्वल्स टू काय आहे? याला काय फरक पडणार आहे काय? 0. हे वाय बाय एक्स म्हणजे कोण झालं? एम स्क्वेअर प्लस हे 2h, हे काय झालं? एम. पुढं काहीच नाही. हे काय दिसाले? जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. एक्स स्क्वेअर होतोय, x⁻⁴ होते, x⁻0 होते. तसं इथं एम स्क्वेअर आहे, m चा 1 आहे, m 0 झाला आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम असते. मग हे कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स आहे, तर हे कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम? मी इथं काय म्हणले? क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम. फक्त इथं काय झाले? ए बी सी असे नंबर आहेत. इथं बी 2h आणि ए असे नंबर आहेत. समजते? इथे लिहितो मी क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स. तर हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम. इथं एक्स व्हेरिएबल आहे, पण इथं एम व्हेरिएबल नाही. एम कोण आहे? स्लोप आहे. म्हणजे या एमला व्हेरिएबल नाही, एमला काहीतरी वेगळं म्हणले, म्हणून या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही म्हणणार. याला म्हणणार मी ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दिस होमोजिनियस इक्वेशन. ओके, क्लिअर आहे? समजाले का नाही? डोकं दुखाले. ठीक आहे. आणि 27 मिनिटं आणि 3 मिनटं घेतो. 3 मिनिटात रिवाइज करू. हां, पुढं आहे, अजून आहे, कंडिशन आहेत. 2 लाईन पॅरलल असतील, परपेंडिक्युलर असतील, ते h स्क्वेअर मायनस ab वाला काहीतरी 3 आहेत. कोइन्सिडेंट, रिअल अँड कोइन्सिडेंट, रिअल अँड डिस्टिंक्ट, इमॅजिनरी, आणि काय नॉन होमोजिनियस इक्वेशन म्हणजे सेकंड डिग्री इक्वेशन. हां, अँगल घेतला की हेच ना. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथला 0 आहे, 0 नसताना पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. एक महत्त्वाचा पार्ट राहिला आहे 4 मार्काचा, सेकंड डिग्री इक्वेशन. आता घ्यावा काय पुढे घेऊ? आता घेतलं तर पुढं ते पहिला काय करूया? एवढा झाला आहे ना भाग होमोजिनियस इक्वेशनवाला, ह्याच्यावर सम बघा. आता नाही, उद्या. हां, ही PDF सेव्ह करून ठेवा. ही PDF शॉर्टकट किंवा शॉर्टकट नाही, शॉर्ट नोट्स ऑफ PSL म्हणून सेव्ह करून ठेवा. माझं अक्षर समजते नाही समजते कसं पण असू दे. किती पेजेस आहेत? ही 7 पेजेस आहेत वाटतं. आय थिंक 6 पेजेस हवेत. 6 पेजेस आहेत. PSL अर्धा संपवला आहेत. आणि 2 पेज वाढले किंवा 1 पेज वाढलं, टॉपिक एंड आहे ना. मी तुम्हाला प्रत्येक सम घेऊन दाखवणार. एकच सम घेणार. सगळ्या फॉर्मॅटमध्ये एकच सम, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये एकच सम. मॉडेल क्वेश्चन काढणार साईडला. खचून 5 ते 10 क्वेश्चन होतील, करावे लागतील आपल्याला, पर्याय नाही. त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन बाकीचे बघायचे. जसं की आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशनला आता केले, टाईप्स काढल्यात. किती टाईप झाले आपले? लई तर लई बायपार्ट्स धरला. आता टाईप 11 आहेत, नाही तर ते टाईप 10 आहेत. एकाच एक्सरसाइजमध्ये 42 आहेत. 42 कसा कव्हर केला आपण? सगळे कव्हर केले, 1 2 ते 3 दिल्यात. राहिल्यात फक्त उद्या सांगणार, झालं काम. तसं
ओके, क्लिअर आहे. रिव्हिजन घेऊयात. सगळ्यात पहिला काय, लाईनची इक्वेशन काय असते, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. समजते. या लाईनचा स्लोप काय, एकच लाईन दिल्या मायनस ए बाय बी. समजते. या लाईनच्या इक्वेशनला मी कसं म्हणू शकतो, आणि वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. एका लाईनबद्दल बोललो. दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काय, हे यू आहे, हे व्ही आहे, यू डॉट व्ही. यू डॉट व्ही केल्यावर काय मिळणार, कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशनमध्ये जनरली किती टर्म्स यायला पाहिजेत, एकूण बघा कुठे बोलले, एक्स स्क्वेअर एक यायला पाहिजे, एक्स वाय एक यायला पाहिजे, वाय स्क्वेअर एक यायला पाहिजे, नुसतं एक्स नुसतं वाय आणि सी. हे आलं तर ठीक. समजा यात एक्स आणि वाय आणि सी आलंच नाही, म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स वाय आणि वाय स्क्वेअर आलं, तर अशा कंबाईन इक्वेशनला मी काय म्हणणार, होमोजिनस इक्वेशन. होमोजिनस इक्वेशनच्या बरोबर कुठला इक्वेशन असते, ऑक्झिलरी. ते कसं असते, एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचं आणि सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर जे मिळतंय हे याला म्हणणार मी होमोजिनस इक्वेशन, सॉरी ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दॅट होमोजिनस इक्वेशन. ही पेअर आहे, नवरा बायको. ओके. आता आणि दोन लाईन आहेत, दोन लाईनबद्दल बोलवले. दोन लाईनमधला अँगल काढायचा आहे. काय काय माहीत पाहिजे, एक तर दोन्ही लाईनचा M1 आणि M2 स्लोप कसा करणार, टॅन थिटा इज इक्वल्स टू M1 प्लस M2 अपॉन 1 प्लस सॉरी 1 मायनस M1 M2 मॉडमध्ये. हां, नसेल माहीत असं इक्वेशन दिले, असं इक्वेशन दिले तर कसं करणार, टॅन थिटा इज इक्वल्स टू अंडर मॉडमध्ये 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. क्लिअर आहे. परत होमोजिनसमध्ये एकाचा स्लोप M1 आहे, एकाचा स्लोप M2 आहे, आणि होमोजिनस इक्वेशन आहे. तर या M2 आणि M1 आणि M2 मध्ये दोन कंडिशन्स आहेत. ॲडिशन ऑफ टू स्लोप्स M1 आणि M2 इज इक्वल्स टू काय ते, मायनस 2h बाय बी. आणि सम हे झालं सम ऑफ ॲडिशन ऑफ टू, आणि प्रोडक्ट ऑफ टू स्लोप्स कुठे गेले ते, हे चुकले बघायचं. इथे काय पाहिजे, प्रोडक्ट ऑफ टू स्लोप्स ए बाय बी, सम ऑफ टू स्लोप्स मायनस 2h बाय बी. हा पॉईंट आहे. समजाले. हे बघितलं, हे बघितलं, हे बघितलं, काय राहिले, हे झालं, हे झालं. बघा इथनं आलो, ठीक आहे. ह्यो एरिया आपण एक्सरसाइजमध्ये बघणार आहे इन डिटेल. हे पण बघितलं आता, हे पण आता बघितलं, हे तर मगाशी डिस्कस केलं. दॅट्स इट. ह्याला म्हणा शॉर्ट नोट्स PSL.